हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान, राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या, पक्षातूनच केली गेली मागणी। देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम, फडणवीस आता पवारांपेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेला नेता। लाडक्या बोगस बहिणींचा तिजोरीवर ताण, कॅगच्या अहवालात स्पष्टता शेरे। लाखो महिलांनी पात्रता पडताळणी टाळली, सरकारनं 92 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं। डॉक्टर मारहाण प्रकरणी मुजोर रमेश म्हात्रेला न्यायालयीन कोठडी, रमेश म्हात्रेसह चौघांना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवणार। सुनेमुळे सासरा आला घायकुतीला, विनायक राऊतांची अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धावाधाव। 10x10च्या घराचं वीज बिल लाखांच्या घरात, पुण्यातल्या डोणजे गावात महावितरणचा ढिसाळ कारभार। रत्नागिरीतील भातशेती पुन्हा संकटात, 5 दिवसांपासून पावसाची उसंत। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा घरात बसूनच पाठिंबा, उद्धव ठाकरे यांच्याकडून शाब्दिक समर्थन। काँग्रेसच्या सोबत असलेल्यांनी इतरांना हिंदुत्व शिकवू नये, उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं। उपमहापौर वाहतूक कोंडीला कंटाळले, दक्षिण मुंबईतल्या बंगल्याच्या हट्टाला पेटले। संजय घाडींना बंगला दिला तर आम्हालाही बंगला द्या, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांची मागणी। इस्लाम परवेजला फाशी देण्याची मागणी, संतप्त नागरिक रस्त्यावर, पायधुनी अत्याचार प्रकरणात आरोपीला पोलीस कोठडी। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये ट्रक घुसला, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। मयत वारकऱ्यांच्या वारसाला 5 लाखाचं सानुग्रह अनुदान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। संभाजीनगरात 3-1 लाखाचं भेसळयुक्त खाद्यतेल जप्त, 2 कंपन्यांचे परवाने रद्द। नागपुरात वासनेचा घृणास्पद प्रकार, चरणाऱ्या गायीसोबत नागपुरात अतिप्रसंग। वाढदिवसाचा बॅनर दुचाकी स्वाराच्या डोक्यावर कोसळला, ठाण्याच्या 3 हात नाका परिसरातली घटना। देवकुंड धबधब्यामध्ये दोघे बुडाले, पावसाळी पर्यटनाच्या विरोधामध्ये माणगावचे पोलीस आक्रमक। आसाममधील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, घुणसुतीतील नाहारणी गावात पुराचं पाणी। होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद, जहाजावर झाला हल्ला, 1 भारतीय बेपत्ता, 10 जणांना वाचवण्यात यश। बँकॉकच्या पबमध्ये भीषण आग, 27 जणांचा होरपळून मृत्यू, 12हून अधिक जण जखमी। सोने आणि चांदी स्वस्त झाली, सोनं 1000 तर चांदी 4000 स्वस्त।